तुम्ही वाल्मिक कराडचे आका आणि त्यांच्या बहीण म्हणजे त्यांच्या बहिणीविषयी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. लोकसभेला तुम्ही त्यांचं काम केलं होतं, तुमचे व्यवस्थित संबंध होते. 4 महिन्यामध्ये असं काय झालं? कराडांचे कुठं बहीण आहेत? आकांची बहीण असं मला म्हणायचंय. त्यांचं काम केलं ना मी. आता तुमचं आणि त्यांच्यामध्ये काही तात्विक भांडण असल्याचं तुमचं म्हणणं आहे. काय तात्विक भांडण आहे? लोकसभेला मी त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं. पंकजाताई 32,236 समथिंग काहीतरी आम्ही लीड त्यांना देऊ शकलो, माझ्या मतदारसंघातून दिली. पण विधानसभेच्या वेळेस त्यांनी एक त्यांचा शागिर्द उभा केला, जे मागं 2019ला पराभूत झालते. ते भीमराव धोंडे हे कॅन्डिडेट, माझा त्यांच्यावर आरोप आहे पंकजाताईंवर की त्यांनी तो कॅन्डिडेट उभा केला. माझ्या मतदारसंघामध्ये त्यांना मानणारे जे काही कार्यकर्ते आहेत ते बहुतांशी कार्यकर्ते त्यांचं काम करत होते. मग त्यांचं काम करत होते म्हणल्यावर मी त्यांच्या विरोधात जाणारच ना. त्यांनी कमळाच्या विरोधात काम केलेलं आहे, माझ्या विरोधात काम केलं. कोण? सुरेश धस झाडकी पत्ती आहे. मी कोण आहे हो? माझ्या अवकात काय? माझा बाप ग्रामपंचायत सदस्य बी नव्हता आणि सुरेश धस 5वी टर्म आमदार आहे. याच्यापेक्षा मला काय पाहिजे? 4 टर्म मी आता विधानसभेत आहे, 1 टर्म मी MLCत सुद्धा मागच्या दारावाटचा नाही आहे, मी फ्रंटच्या दारावाट निवडून आलेलो आहे. म्हणजे 3 जिल्ह्याचं मतदान घेऊन निवडून आलो आहे मी. ते काय छोटं मतदारसंघ नाही आहे. तुमच्या ठाण्याचा जसं सर्वात मोठा मतदारसंघ आहे MLCचा, नाही स्थानिक स्वराज्य प्राधिकारी 1100 मताचा मतदारसंघ आहे. आणि त्या मतदारसंघामध्ये डिपॉझिट जप्त झालेलं आहे भाजपचं. भाजप निवडून नाही आलेली, पराभूत नाही, डिपॉझिट जप्त. आणि त्या मतदारसंघात आदरणीय मुंडे साहेब सुद्धा तिथे निवडणूक लढवायचे. त्या ज्या कॅन्डिडेटला उभं करायचे ते डिपॉझिट जप्त व्हायसाठीच लढवायचे. आणि त्या जागेवर मला देवेंद्रजींनी संधी दिली. पंकजाताई त्यावेळेस होत्या. पंकजाताईंनी माझं प्रामाणिकपणे काम केलं, मी नाही मानत नाही. त्यांनी बिचाऱ्यांनी काम केलं माझं. देवेंद्रजींनी सर्वतोपरी मदत मला केली, म्हणून मी तिथं निवडून आलो. आणि माझंही स्वतःचं थोडंफार असताना 264 मतं शिवसेना भाजपापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जास्त होती. ते 264 क्रॉस करून 78 मतांनी मी निवडून आलो आहे त्या मतदारसंघ. म्हणजे MLCत सुद्धा मी काय डायरेक्ट MLC झालेलो नाही, आमदारांमधून झालो नाही किंवा राज्यपाल नियुक्त झालेलो नाही, मी निवडून आलेलो आहे. म्हणजे 5 टर्म मी निवडून आलेलो आहे. तसं पंकजाताईंच्या त्या 2009ला आमदार झालेल्या आहेत. पहिल्यांदा आमदार झाल्या त्या मुंडे साहेबाची कन्या म्हणून, दुसऱ्यांदा आमदार झाल्या मुंडे साहेब नाहीत म्हणून, कारण साहेब गेलेले होते. बाय इलेक्शन झाली, त्याच्यात प्रीतमताई उभ्या राहिल्या आणि प्रीतमताईंना 1 मतदान द्यायचं. माझ्या मतदारसंघात मी पराभूत याच्यामुळं झालो की 1 मतदान प्रीतमताईंना द्यायचं आणि 1 मतदान सुरेश धसला द्यायचं, असं होतं. 60,000 वोटरनी तसं केलं, वरती कमळ हाणलं आणि खाली घड्याळ हाणलं. पण 22,000 वोटरनी काय केलं, वरती कॅरम बोर्ड हाणला घड्याळ समजून आणि माझ्याच विरोधातलं येऊन कमळ बटन दाबलं. त्याच्यामुळं मी पराभूत झालो. माझं मी घरी गेलो. नंतर जिल्हा परिषद झाली, त्या ग्रामविकास मंत्री होत्या, 4 खात्याच्या मंत्री होत्या. त्यांचे 19 सीट निवडून आलते. मग माझ्याकडं 5 सीट निवडून आलते. आणि फडणवीस साहेबांनी मला बोलावून घेतलं हे 8 नंबर गेटला. विनायकराव मेटे साहेब आज ते हयात नाही आहेत. माझ्या आयुष्यभर त्यांच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर, म्हणजे गोपीनाथरावजींच्याबद्दलचा आदर, आदरणीय मेटे साहेबांच्याबद्दलचा आदर, पवार साहेबांच्याबद्दलचा. तुम्ही अजितदादा, आज मी त्यांच्या पक्षात नाही आहे, पण त्यांच्याबद्दलही माझ्या मनात आदरच राहणार आहे. आणि माननीय फडणवीस साहेबांच्याबद्दल, कारण माझ्या प्रत्येक अडचणीमध्ये सगळ्यात मदत केली तर फडणवीसांनी केली. आणि पंकजाताईंनी मला निवडून आणण्यासाठी त्यावेळेस खूप मदत. यावेळेस मला कळालंच नाही की त्यांनी असं का केलं. म्हणून तेवढाच तात्विक वाद आहे आमच्यात. बाकीचं काय भांडण नाही त्यांचं आणि माझं भांडण हे तत्वाचं भांडण आहे की मी तुम्हाला प्रामाणिकपणे मदत केली. प्रीतमताईंना 2019मध्ये 71,000 निवडून आणलं, त्यावेळेसही मी मदत केली. पण आता मात्र तुम्ही माझ्या विरोधात कॅन्डिडेट दिला, म्हणून तेवढं भांडण आहे आमच्या दोघांचं. बघूया भांडण मिटतंय का चालतंय काय ते. तो वाद विषय वेगळा आहे, हा विषय इथला आहे.
हे आका जे वाढले ना त्याला कारणीभूत सगळे हे कारण आहे.